शनाया, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. काय? तुला काहीच कसं वाटत नाही ग त्याच्या पैशावर ऐश करायला? का वाटेल मला? बॉयफ्रेंड आहे ना माझा. ऑब्व्हियसली त्याच्या पैशांवर हक्क आहे माझा. अगं पण तू चक्क त्याच्या पैशातनं कार कशी काय घेऊ शकतेस? थोडे थोडके नाही, तू लाखो रुपये खर्च केलेस त्याचे, तेही सहज. ए हॅलो, त्या कार मध्ये तो पण बसणार आहे ना? शनाया, त्याला असं फसवू नकोस अगं. हे भक्ते, मी काय फसवत वगैरे नाही आहे त्याला. ऍक्च्युली द सिच्युएशन इज व्हेरी आयडियल फॉर मी. नाहीतर त्याच्यासारख्या ओल्ड माणसासोबत माझ्यासारख्या यंग मुलीने का म्हणून राहावं? त्याच्या लाईफ मध्ये त्याची ती बायको आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची तशी अर्धी वाट लागली. सो त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरता तो माझा यूज करतो. अँड इन रिटर्न मी त्याचे पैसे वापरले तर त्यात काय चूक आहे? गिव्ह इट टेक यार, दॅट्स द डील. न पटण्यासारखं आहे हे सगळं. तुला ऑब्व्हियसली नाही पटणार, कारण ज्या मुलाने तुला फसवून त्यांनीच तुला डम केलं. तू अजूनही त्याच्या प्रेमात आहेस. खरं तर हे न पटण्यासारखं. खरं प्रेम कधी संपत नसतं शनाया. आणि माझं प्रेम खरंय हे तुला आता नाही कळणार, पण भक्ती टीचर, शाळेत द्याल लेक्चर प्लीज. आता ऐक ना, मी खूप मस्त शॉपिंग केली, प्लीज बघ ना ग. हॅलो, गुड मॉर्निंग क्यूटी पाय. गुड मॉर्निंग बेबी. चला उठा बरं लवकर, वेकअप नाव. नाही उठलाय बच्चा अजून. असं नाही करायचं शोना, ऑफिसला जायला उशीर होईल ना मग. हा चला उठा बरं आता. बेबी मला एक गुड मॉर्निंग किसी दे ना. बेबी ऐक ना, मी काल जो तुला नवीन शर्ट घेऊन दिलाय ना मरून कलरचा, तो घालून ये ना आज. मला बघायचंय तुला. तोच बच्चा, चल लवकर आवर आता, उठ. लव यू. बाय, सी यू. मी काल जो तुला नवीन शर्ट घेऊन दिलाय ना मरून कलरचा, तो घालून ये ना आज. मी काय नवीन शर्ट कधी घेतला? कोणीतरी दिला असेल. हो ना. सँडविच. हा ना, मी ना अगदी आपल्याला हवं तसं ऑर्डर केलंय. ओके, नो चीज, नो मेयो, सो नो फॅट्स, आणि नो पिकल्स, सो स्पायसी पण नाही एवढं. खा ना प्लीज. नाही छान आहे, पण अगं माझा डबा आलाय घरून, त्याचं काय मग? तो घाणेरडा डबा? नाही नाही नाही, तो याला दे ना. मी काही ना रोजच्या प्रमाणे. दे कारण महाराज शपथ, मला लय आवडतोय. हा तू खा ना. हा, नो चीज. मस्त आहे ना, सुपर एकदम. अहो राहू द्या तुम्ही, काही नकोय मला आता. अगं असं कसं चालेल? औषधं किती आहेत? त्याआधी काही खायला नको का? अहो पण बकुळा आली की करेन ना सगळं. मला नाही वाटत बकुळा येईल आज, नाहीतर एव्हाना आली असती. काय हो, काय झालं? काही नाही ग. बघा, बकुळाच आली असेल. बकुळा आले. तू थांब, तू खाली येऊ नकोस, मी बघतो. मिसेस सुभेदार, तुम्ही? मला वाटलं बकुळा आली. ती येणारच नाही आज. काय? म्हणूनच तर मी आली ना, तुमच्या घरचा स्वयंपाक करून द्यायला. काकू कुठे? काकू, अहो पण काकू कशी तब्येत? अगं अगं राहू दे राहू दे. आणि तू कशी आता इथे? तुमच्या घरी स्वयंपाक करायला आली ना. काहीतरीच काय मिसेस सुभेदार, तुम्ही का म्हणून कराल आमच्या घरचा स्वयंपाक? काऊन नाही करणार? प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारू नका. हा आमच्या घरचा प्रश्न आहे, मी करतो स्वयंपाक. आता तुमच्या शेजारी तुमची लेक असताना तुम्ही स्वयंपाक करणं मला तरी पटत नाही बा.
लेख काकू तुमच्या लेकीसारखीच तर आहे ना मी. काय काका? अगं पण काका काय झालं? अगं मगाशी स्वयंपाक करताना भाजलं असेल. हो का? पा म्हणूनच तर म्हणून राहिली ना मी करते स्वयंपाक. आता तुम्ही फक्त जेवायचं. अगं पण माझा पथ्याचा असतो. काकू पथ्याचं तर नेहमीच राहते. आज तुम्ही माझ्या हातचं खाऊन तर बघा. मस्त नागपुरी स्टाईल. नाही बोट चौकात बसलात ना तर नावाची राधिका नाही मी. काका चला हो, मलम लावून देते तुम्हाला. सुपर्ब आहे ना, मस्त आहे ना एकदम. थोडं मीठ कमी आहे का? म्हणजे असं ब्लँड लागतंय, मिळमिळीत. अरे ते तसंच असतं, तू खा ना. काय तू काय उभा आहेस तिथे? सर डबा देत आहे ना? हा ती लवकर. हा बोल. आपल्या महादेव भाऊन बरोबर डबा पाठवलाय. अहो आज रागारागात बाहेर पडलात, डबा घेतलाच नाही तुम्ही. तुमच्या आवडीची ढेमशाची भाजी पाठवली. जेवून घ्या, 3 वाजलेत आता. तू आधी फोन ठेवलास तर खाऊ शकेन ना. ठेव. तुमच्या आवडीची ढेमशाची भाजी पाठवली. नेतो सर मॅडम, नेतो. हो नेतो नेतो. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. माऊलीच्या हात जेवण. ठीक आहे, खा ना. थँक्यू सर. तू खा ना. नाही आधी तू खा ना. गुरुला हे प्रकरण खूप महागात पडलं आणि मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, डिरेक्टली इनडिरेक्टली. त्याला काहीच कळत नाही. तो कसं कळेल, कसं दिसेल? त्या शनायाच्या खोट्या प्रेमाची पट्टी आहे ना त्यांच्या डोळ्यावर. तुम्हाला सांगतो मिस्टर आनंद, जोपर्यंत ती शनाया त्यांच्यापासून दूर जात नाही तोपर्यंत त्यांचं काही खरं नाही. हो 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 सर, अगदी खरं आहे. आणि तिला त्याच्यापासून दूर घालवण्यासाठी तिच्या आयुष्यात आधी ना एक स्मार्ट मुलगा आला पाहिजे तिच्या वयाचा. कोण आहोत, कुठे राहतो, आपलं स्टेटस काय, आपण कुणाची बायको आहोत याचं जराही भान राहिलं नाही तुला. अहो आपण काय काम करून राहिलो हे पाहून का कोणी मदत करते? दुसऱ्यांचं मला शिकवू नकोस. लोक माझ्याबद्दल काय काय बोलत असतील कळतं तरी आहे का? मी माफी मागते तुमची. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला असा त्रास नाही होणार. तू असशील तर होईल ना त्रास. बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता चालते.